दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त। अरे तुम्ही कधी आलात? खूप प्रश्न पडलेत हो ना? दिसतंय तुमच्या चेहऱ्यावरूनच दिसतंय मला। विचार। आम्ही ना अख्खा परिसर फिरलो, इथे श्री गुरूंची मूर्तीच नाहीये। करेक्ट, इथे श्री गुरूंची मूर्ती नाहीये, फक्त निर्गुण पादुका आहेत। असं का? असं का? बरं, मला सांगा की एकूण देव किती? मी सांगू 33 कोटी। नाईस, बरोबर, देव 33 कोटी आहेत, पण मग ईश्वर किती आहेत? ईश्वर एकच। मग हा देव आणि ईश्वर असा फरक का करतो आपण? त्यात काय, एकाच ईश्वराची सगळी रूपं आहेत। करेक्ट, म्हणूनच ईश्वर निराकार आहे। ईश्वराला आकार नाहीये, रूप आहेत फक्त। यार तू कसली परीक्षा घेतोयस? बरं ठीक आहे, सांग ना मग, ईश्वर तत्वाचा आकार कसा असेल सांग। माझी आई म्हणते की निराकार। हा, म्हणजे कसा? कुठलाही आकार नसलेला। बर, मग कुठलाही आकार नसलेली अशी एखादी वस्तू डोळ्यासमोर आणा। वेडा आहे का तू? अशी वस्तू डोळ्यासमोर येऊ शकत नाही। एक्झॅक्टली, हे असंच आपल्याला वाटतं ना, म्हणून ईश्वर आपल्याला समजावा यासाठी त्याचे आकार निर्माण केले गेलेत, त्याची वेगवेगळी रूपं धारण केली गेली आहेत। जसं की कृष्ण, विठ्ठल, शिवशंकर, देवी, अशी ईश्वराची वेगवेगळी आपल्याला दिसतील अशी सगुण रूपं तयार करण्यात आली आहेत, म्हणजे आपल्याला ईश्वर कळतो। पण खरं तर ईश्वर तत्व हे एकच आहे। रूपं त्याची वेगवेगळी असतील, ती दिसत असली तरी सुद्धा ईश्वर निर्गुण आहे, निराकार आहे। कळलं? एक सेकंड, हे सगळं ना कन्फ्युजिंग आहे। दिसतो सगुण, असतो निर्गुण, म्हणजे काय? सांगतो, थांब, अजून सोप्या भाषेत सांगतो तुला। आपल्या घरी वीज असते, मग त्याला आकार असतो का रे? नाही। मग ती जी वीज असते ती आपल्याला प्रत्यक्षात दिसते का रे? नाही। म्हणजेच ही वीज निर्गुण निराकार असते, बल्बमध्ये प्रकाशाच्या रूपात दिसते। आपल्याला ती वीज ज्यावेळी आपल्या टेप रेकॉर्डरमध्ये पोहोचते त्यावेळी ऐकू येते, म्हणजे वीज ऐकू येते, बघता येते, पण तरी सुद्धा तिचा आकार नाहीये। हो, म्हणजे वीज निराकार आहे। अरे हो, खरंच की। हेच परमेश्वराचं कुठलंही रूप असो, ते रूप निराकार असतं, त्याला कसलाही आकार नसतो। श्री गुरूंची हीच इच्छा होती की लोकांना हे समजावं, पटावं, लोकांनी असंच करावं की या निर्गुण पादुकांचंच दर्शन घ्यावं। म्हणून इथे मूर्ती नाहीये, फक्त पादुका आहेत। चला एकदा दर्शन घेऊया परत। चला घेऊया। चला।